खडसे साहेब. सभापती महोदय, राज्यभरामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर स्थानिक संस्था ज्या आहेत, ज्या शिक्षण संस्था आहेत, त्या चालवायच्या कसा मोठा प्रश्न आहे. राज्य सरकारकडनं पूर्वीच्या कालखंडात जे मदत मिळत होती ते मिळत नाही. 2008 पासून तर आतापर्यंत 100% अनुदान असलेल्या वेतनेतर अनुदान आतापर्यंत मिळालेलं नाही आहे. 2008 पासून 15 वर्ष झाले, आज 15-16 वर्ष झाले वेतनेतर अनुदान नाही. 1777 कोटी रुपयाचा RTA चा पैसा दिलेला नाही. 4+1च्या संदर्भामध्ये जे 1% तुम्ही म्हटलंय तो पैसा तुम्ही दिलेला नाही आहे. या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पोर्टलद्वारे भरावं ते स्वतः संस्थेनं भरायची परवानगी आता ठेवलेली नाही आहे. शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते भरा, ते पद तुम्ही व्यपगत करून टाकलेले आहे. आता लॅबोरेटरीमध्ये का लॅब असिस्टंट म्हणा तो भरायची सुद्धा परवानगी तुम्ही दिलेली नाही, सगळे व्यपगत केले. शाळेमध्ये शिपाई नाही आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसा नाही आहे. शाळांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कितीही आपण मेहनत घेतली, चांगली आहे तुम्ही अपेक्षा केली तरी कसे करायचे. झाडू कुणी मारायचा? चेअरमनने झाडू मारायचा का हेडमास्टरने झाडू मारायचा? लॅबमध्ये कुणी जायचं? लॅब असिस्टंट, तुमची एक लॅब असिस्टंटची जागा ठेवली तुम्ही, त्याच्या खाली लॅब टेक्निशियनच्या खाली लॅब असिस्टंट, तेवढा जागा, तर कसं चालवणार शाळा? मग ह्या संदर्भामध्ये शासनाकडे जर पैसे आले तर या अशा गोंडशोधला करता कशाला? तुमच्याकडे जर पैसे नाही तर RTA सारखी योजना आणली कशाला? आत्ता हे बजेट सेशन आहे, किमान या बजेट सेशनमध्ये तर तुम्ही या सगळ्या प्रोव्हिजन केले आहे का? 1800 कोटी रुपये वर्षानुवर्ष जर तुम्ही देत असाल आणि तुमच्या तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर कशासाठी अशा घोषणा करत राहता? विनाकारण मोठं नाव करायचंय. खिशात दाना आणि मला बाजीराव म्हणा अशा स्वरूपाची स्थिती तुमची दिसते. माझा प्रश्न असा आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये तुम्ही जे वेतनेतर अनुदान देत होता त्याच धर्तीवर आता वेतनेतर अनुदान देणार का? शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टल केलं वगैरे, पण भरतीची परवानगी नाही, शिपाईची परवानगी नाही, अनुदान कुठलंही अनुदान नाही. आणि मग देखभाल दुरुस्ती कशी करायची, रंगरंगोटी कशी करायची, स्वच्छता कशी करायची, साध्यामध्ये झाडू संस्था चालकांनी झाडू मारत बसायचं का? कशा रीतीनं दुरुस्त्या करायच्या इमारतींच्या? मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. एका बाजूला दर्जेदार शिक्षणाची तुम्ही अपेक्षा करत असताना त्या संस्थांवर जबाबदारी आहे. सारं म्हणतात त्या संस्थेने केलं पाहिजे, त्यांनी तो दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि शासनाने फक्त पगार दिला पाहिजे, बाकी काही करता कामा नाही, परीक्षा घेतल्या पाहिजे, एवढंच का? पूर्वीसारख्या अनुदानाच्या ज्या व्यवस्था होत्या त्या परत तुम्ही सुरू करणार आहात का? आणि पोर्टल बिल्टर बंद करावं. ज्या शिक्षण संस्थांना परवानगी कोणतं बिघडत आहे? 1 रुपया तुम्ही देणार नाही. शिक्षकांचे सगळे अधिकार तुम्ही संस्था चालकांचे काढून घेतले, सगळे अधिकार काढून घेतले. मगाशी तर एक वेळ मी मागणी केली होती सरकारला की सगळ्या संस्था ताब्यात घेऊन टाका ना तुम्ही, आणि त्या बिल्डिंगाचे वगैरे पैसे देऊन टाका आम्हाला, सगळ्या इमारतींचे पैसे द्या, सगळ्या जमिनीचे पैसे आम्हाला देऊन टाका आणि सगळ्या शिक्षण संस्था तुम्ही चालवून टाका. कशासाठी करत राहत आहे? आणि मग या संदर्भातल्या या व्यवस्था तुम्ही करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे. निदान आता आहे बजेट सेशन आहे, बजेट अधिवेशन आहे, त्या बजेटमध्ये तर या पैशांचे प्रोव्हिजन करून या साऱ्या शिक्षण संस्थांना हा पैसा जो उर्वरित आहे 15-15, 20-20 वर्षापासून राहिलेला तो तरी तुम्ही देणार आहात का? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.